नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि एक अति महत्त्वाची अपडेट बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेली आहे आणि ती म्हणजे विद्यार्थ्यांचा भाषा निवड आणि माध्यम या संदर्भातला जो संभ्रम होता तो कायमस्वरूपी दूर केलेला आहे। बघा, महा TET 2024 माध्यम निवडी संदर्भात परीक्षा परिषदेचे स्पष्टीकरण आणि जर समजा तुम्ही फर्स्ट लँग्वेज हिंदी घेतली तर दुसरी तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी घेता येईल आणि कोणत्या भाषेचे किती प्रश्न तुम्हाला त्यामध्ये राहील किंवा पेपरची इतर लँग्वेज काय राहील तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि 100% निश्चित आता तुम्ही शेकडो वेळा प्रश्न विचारला की सर मी काय करू, कशी निवड करू, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। तर तत्पूर्वी तुम्ही नवे जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। तत्पूर्वी परत एक गोष्ट, हे बघा, आपण महा TET 2024 साठी सर्व विषय नियमित लाईव्ह बघा, महा TET 2024 चे सर्व 13 पासून तर 21 पर्यंतचे पेपर आणि नोट्स आपल्या ॲपमध्ये मोफत आहे। राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जा आणि तिथून ॲप डाउनलोड करा आणि 2013 पासून 21 पर्यंतचे पेपर आणि नोट्स मोफत मिळवा। सोबतच महा TET 2024 या परीक्षेचे जी 10 नोव्हेंबर 2024 ला होणार आहे त्या परीक्षेचे सर्व 5ही विषय रेग्युलर लाईव्ह होत आहेत आणि रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल आहे। ही सर्व बॅच फक्त टेस्ट सिरीज सहित 899 रुपये। आणि आता एक परत सांगू इच्छितो की या फक्त 899 रुपयामध्ये सर्व विषय रेग्युलर, सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर आणि लाईव्ह अटेंड नाही करू शकले तर रेकॉर्डेड लेक्चर आणि हिंदी विषय सुद्धा होईल। बघा, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, हिंदी विषय सुद्धा होईल। हिंदी विषयाचे संपूर्ण नोट्स, कोचिंग, लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळेल। या बॅच सोबत तुम्हाला काय मिळते, टेस्ट सिरीज मिळेल, सर्व विषयांच्या नोट्स मिळेल, 2013 पासून 21 पर्यंतचे PYQ मिळेल, सर्व प्रकारच्या PDF मिळेल आणि सर्व स्टेट बोर्डाची आणि इतर पुस्तके ती फ्री मिळेल। आणि पास होण्याची 90+ गुण मिळवण्याची लेखी हमी आम्ही सांगतो, त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही जर गेले तर तुम्हाला 90+ गुण नक्कीच मिळेल। सोबतच बघा, 9657779495 या नंबरच्या व्हॉट्सॲपला TET CTT TIT असं फॉरवर्ड करा, मी तुम्हाला लिंक आणि इतर माहिती फॉरवर्ड करेल। बघा, CTT 2024 ची बॅच टेस्ट सिरीज सहित आपण फक्त 899 रुपयामध्ये अवेलेबल करून दिलेली आहे। या बॅच सोबत सुद्धा तुम्हाला सर्व नोट्स, सर्व PYQ, त्याच्यानंतर सर्व बुक्स वगैरे हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये मिळेल, हे लक्षात घ्या। आणि बघा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तर ही बॅच TET सहित 1099 रुपयाला आहे। TET सहित 1099 रुपयाला आहे। याच्यात TET ची जे आधी बोललो आपण 899 रुपयांची बॅच, ती बॅच त्या बॅचमध्ये इन्क्लूड आहे। 1099 रुपयात तुम्हाला हे सर्व मिळेल। बघा, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% तुम्हाला सूट मिळेल। कोणत्याही पेड बॅचवर ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल। आपली कोणतीही बॅच तुम्ही घेतली तर संपूर्ण विषयांचे लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, बुक्स, नंतर PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी राहील आणि व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल। आतापर्यंत आपल्या क्लासेसच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET TIT CTET पास केलेली आहे। निव्वळ 2022 मध्ये 1000+ विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत। पुढे उज्ज्वल यशासाठी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा व्हिडिओच्या आणि तिथून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। चला आता मुख्य विषयाकडे आपण वळूया। बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहे, आता काय म्हणत आहे ते थोडंसं लक्षात घ्या। आता बघा, इथे जर समजा तुम्हाला क्लिअर होत नसेल, ब्लर जर दिसत असेल तर एक काम करा, थोडीशी व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या, हे लक्षात घ्या। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा दिलेला आराखडा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेला आराखडा आणि त्याच्यात काय म्हणत आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया। लक्षात घ्या, तर हे कोणासाठी आहे तर पेपर 1 साठी आहे। बघा, हे इथे समजून घ्या कोणासाठी आहे तर हे पेपर 1 साठी आहे, इयत्ता 1 ते 5वी।
आणि आता पहिले ते 5वी मध्ये जे आपण समजून घेणार आहोत तेच आपल्याला काय म्हणून सांगा 6 ते 8 साठी सुद्धा असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. चला आता तुम्हाला सांगतो, इकडे दिलेलं आहे पहिल्यांदा माध्यम. बघा इकडे काय दिलेलं आहे सर, ह्या ठिकाणी दिलेलं आहे काय म्हणून आपण माध्यम, इकडे दिलेला पेपर सांकेतांक बघा. त्याच्यानंतर इकडे काय म्हणून सांगा किती गुण असणार आहे. एकूण आपल्याला 5 सब्जेक्ट असणार आहे. त्या सब्जेक्टला यांनी विभागामध्ये डिवाइड केलेला आहे, म्हणजे विभाग असं म्हटलेलं आहे. विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4, विभाग 5. बघा आता जर समजा तुम्ही पहिली भाषा मराठी जर निवडली, बघा हे बघा भाषा इतका माध्यम तुमचं कोणतं सांगा मराठी, आणि पहिली भाषा जर मराठी असेल तर त्याला 1 ते 30 प्रश्न मराठीमध्ये राहील. नंतर दुसरी काय सांगा इंग्रजी, आणि इतर 3 विषयांचे गुण म्हणजे 3 विषयांचं जे माध्यम आहे म्हणजे पेपरचं माध्यम मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी, म्हणजे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला अवेलेबल राहील, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मग इथे बघा आपण जर बघतो म्हटलं तर माध्यम तुमचं कोणतं ठरलं मराठी. लक्षात घ्या माध्यम मराठी, फर्स्ट लँग्वेज मराठी, त्यानंतर सेकंड लँग्वेज जी आहे ती इंग्रजी. बघा फर्स्ट लँग्वेज मराठी, सेकंड लँग्वेज इंग्रजी, आणि बाकीचे जे आहे सर्वच्या सर्व ते मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी. म्हणजे असे तुमचे बघा 30 प्रश्न मराठी भाषेत राहील, फक्त 30 प्रश्न इंग्रजी भाषेत राहील, आणि बाकीचे दोन्ही भाषेमध्ये ते प्रश्न तुम्हाला अवेलेबल राहील, हे लक्षात घ्या. जर समजा तुम्ही माध्यम तुमचं इंग्रजी असेल, बघा जी फर्स्ट लँग्वेज तुम्ही निवडत आहे माध्यम जर इंग्रजी असेल तर लक्षात घ्या तर 1 ते 30 पर्यंत पहिले 30 प्रश्न हे इंग्रजी भाषेत राहील. मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आतापर्यंत, त्याच्यात मी काय बोलत होतो की तुम्ही जेही माध्यम निवडाल त्याचे 30 प्रश्न राहील असं बोलत होतो. बघा मला आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी फोन केले, मेसेजेस केले की सर निवडू काय, तर त्यांना एकदम अचूक आणि करेक्ट माहिती मी देत आलो. आणि त्याच्यात बघा मग तुम्हाला इकडे काय म्हणत आहे की फर्स्ट भाषा इंग्रजी त्याचे 30 प्रश्न, सेकंड मराठी निवडली तिचे 30 प्रश्न, आणि बाकीचा 90 प्रश्न 30 हे मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये राहील, हा महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर उर्दू, बघा आता उर्दूचं आपण इथे काही बघू नये. फर्स्ट जर उर्दू निवडलं तर दुसरी तुम्हाला इंग्रजी मराठी, लक्षात इंग्रजी किंवा मराठी तुमच्या चॉईसनुसार ते तुम्हाला सोडवता येईल. बघा अशा वेळा विचारला गेलेला तो म्हणजे हा हिंदी. लक्षात घ्या आता हिंदी बघा विषय सांकेतांक 401 दिलेला आहे, आणि तुमची जर समजा फर्स्ट तुम्ही हिंदी निवडली, बघा माध्यम हिंदी, फर्स्ट भाषा तुम्ही काय निवडली हिंदी निवडली. जर फर्स्ट भाषा हिंदी निवडत असाल तर सेकंड लँग्वेज तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे की तुम्हाला इंग्रजी निवडता येते किंवा मराठी निवडता येते, म्हणजे तुमच्याकडे चॉईस आहे. म्हणजे आता तुमचे जे 30 प्रश्न मी बोललो होतो त्याच्यापूर्वी बऱ्याचदा बोललो, आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो मी की लक्षात घ्या की तुम्ही जर समजा पहिली भाषा कोणती निवडत आहे हिंदी, हे व्हिडिओ बघा हा, आणि हा व्हिडिओ बघितल्यावर मग मी कसं करू असा फोन किंवा मेसेज पुन्हा करू नका, लक्षात घ्या. तर आता बघा या ठिकाणी काय तुम्ही जर फर्स्ट लँग्वेज हिंदी निवडत आहे म्हणजे इथे तुम्हाला 30 प्रश्न हिंदीचे असणार आहे, आणि सेकंड तुमच्याकडे चॉईस आहे इंग्रजी निवडणे किंवा मराठी निवडणे. मग आता तुम्हाला सांगतो इंग्रजीला वगळण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पहिली भाषा हिंदी निवडली आणि दुसरी भाषा मराठी निवडली. बघा मग हिंदीचे 30 प्रश्न असणार आहे, मराठीचे किती प्रश्न असणार आहे सर 30 प्रश्न असणार आहे, आणि बाकी 30. म्हणजे इथे समजून घ्या मी वारंवार सांगत होतो की सर हिंदी जर समजा आम्ही फर्स्ट लँग्वेज निवडली तर आम्हाला हिंदीचे किती प्रश्न येईल परीक्षेमध्ये, आम्हाला हिंदीचे एकूण प्रश्न किती येईल, तर हिंदी व्याकरण आणि भाषा ह्याच्यावर तुम्हाला फक्त म्हणजे भाषा साहित्य याच्यावर फक्त 30 प्रश्न हिंदीचे येणार आहे. आणि दुसरी भाषा तुमच्याकडे चॉईस आहे. आता तुमच्याकडे काय चॉईस आहे निवडण्यासाठी, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती वाटते, मग त्यासाठी त्यांच्याकडे चॉईस आहे, एकतर ते इंग्रजी निवडू शकतात नाहीतर ते मराठी निवडू शकतात. मग हे बघा मग आता तुम्ही मराठी निवडू शकता, ठीक आहे. मग इथे काय म्हणू हे मराठी, म्हणजे याच्यातून कट कोण झालं तुमच्या प्रश्नपत्रिकेतून इंग्रजी कट झालं, 30 प्रश्न हिंदीचे 30 प्रश्न मराठीचे, आणि बाकीचे 3 विषय उरले मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी. तर हे असं याचं कॅल्क्युलेशन आहे, हे इथे लक्षात ठेवा. बघा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणून आता तुम्ही हिंदी निवडू शकता आणि इंग्रजीला फाटा देऊ शकता, आणि त्याच्यानंतर इंग्रजीच्या ऐवजी तुम्ही मराठी निवडू शकता. म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हिंदीचे 30 प्रश्न म्हणजे जे तुम्ही इंग्रजी सोडवणार होते तर त्याऐवजी तुम्ही हिंदी ॲड केलं. फर्स्ट हिंदी, सेकंड मराठी, आणि मग तुमचं CDP आहे, मॅथमॅटिक्स आहे, त्यानंतर काय सांगा परिसर अभ्यास आहे, हे सगळे 90 प्रश्न आणि मराठीचे 30 प्रश्न असे 120 प्रश्न तुम्हाला मराठी लँग्वेजमधून सोडवायला मिळेल, आणि 30च प्रश्न फक्त तुम्हाला हिंदी लँग्वेजमधून सोडवायला मिळणं जरुरी आहे. ठीक आहे. चला हा झाला फर्स्ट पेपर. सर सेकंड पेपरच्या क्रायटेरियामध्ये काही बदल आहे का? सेकंड पेपरच्या क्रायटेरियामध्ये काही बदल आहे का? नो चेंज.
बघा हे इथे फर्स्ट पेपरची गोष्ट केली मी. आता बघा तुम्हाला सेकंड पेपरचा क्रायटेरिया सांगतो मी. हे बघा इकडे तुम्हाला सरळ सरळ दिलेला आहे वर. जर समजा हे बोर्डवरचं क्लिअर दिसत नसेल तर आता लक्षात घ्या, काय करा, थोडंसं कोपऱ्यात जा, सेटिंगवर जा आणि व्हिडिओची क्वालिटी प्लस करा. प्रश्नपत्रिकेतील विषय निहाय गुणदान योजना, विषयानुसार गुणदान योजना. हे बघा माध्यम कोणतं, मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, हिंदी, सिंधी, गुजराती, कन्नड, तेलुगू, कोणतंही असू द्या माध्यम. तर इथे बघा आता तुम्हाला सांगतो इथे सुद्धा गुणदान योजना कशी कशी राहील तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण विशेष करून तुम्हाला बाकीमध्ये काही समस्या नव्हती, समस्या फक्त हिंदीमध्ये होती. बघा इथे मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी. मग पहिला मराठी असेल, दुसरा इंग्रजी. बघा मराठी सेकंड, इकडे 30 प्रश्न इंग्रजी, पहिला मराठी, दुसरा इंग्रजी. बघा म्हणजे मराठी माध्यम तुम्ही निवडलं, मग पहिला मराठी, दुसरं इंग्रजी, बाकीचे 30 मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी. तुम्हाला चॉईस आहे, तुम्हाला कशातून सोडवायचं हा तुमच्या समोर चॉईस आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुमचं माध्यम इंग्रजी, पहिले 30 प्रश्न इंग्रजी, नंतरचे 30 प्रश्न मराठी, मग बाकीचे 90 प्रश्न मराठी इंग्रजी, मराठी इंग्रजी, मराठी इंग्रजी. नंतर बघा उर्दू. आता हे उर्दूला आपण काय करू सांगा, स्किप करू. पहिलं उर्दू असेल, दुसरं इंग्रजी किंवा मराठी, नंतर उर्दू इंग्रजी, उर्दू इंग्रजी, उर्दू इंग्रजी, असेच प्रश्न तुम्हाला राहणार आहे. पण आपला पुन्हा महत्वाचा प्रश्न जो होता तो होता हिंदीसाठी. बघा माध्यम हिंदी, फर्स्ट पेपर हिंदी, याचे फक्त तुम्हाला परत सांगतो 30 प्रश्न राहणार आहे. आणि मग तुम्ही इंग्रजीला कट करून तुम्ही कोणता विषय घेणार आहे, मराठी, आणि मराठीचे 30 प्रश्न त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे हिंदीचे 30 प्रश्न, मराठीचे 30 प्रश्न, नंतर अख्खा पेपर 90 प्रश्नांचा जो आहे मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी. आणि त्याच्यात तुम्ही काय बघून सोडवणार आहे तर जो मराठी माध्यम आहे त्याचे प्रश्न तुम्ही सोडवणार आहे, हा महत्वाचा विषय. म्हणजे इथे आता डिक्लेअर झालेला आहे. काय सांगा, तुम्ही फर्स्ट लँग्वेज जर हिंदी निवडली, पेपर फर्स्ट म्हणजे 1 ते 5 पर्यंत असू द्या किंवा 6 ते 8 पर्यंत असू द्या, तुम्ही फर्स्ट लँग्वेज जर हिंदी निवडली तर सेकंड लँग्वेज म्हणून तुम्ही मराठीला चॉईस करू शकता. आणि मराठीला चॉईस केल्याच्या नंतर तुमचं हिंदी पेपरमधून इंग्रजी पेपरमधून स्किप होऊन जाईल. आणि उरलेले काय म्हणून सांगा, बालमानसशास्त्रे 30 प्रश्न, गणित विज्ञान 30 प्रश्न, लक्षात घ्या, सामाजिक शास्त्रे इकडे 30 प्रश्न, हे जे 60 प्रश्न जे उरलेला सर्व पेपर, हा सर्व पेपर तुमचा मराठी लँग्वेज मधून तुम्हाला मिळेल. म्हणजे इथे कन्क्लुजन काय, जर आम्ही पहिली हिंदी, दुसरी मराठी निवडली तर मी सांगत आलो त्याप्रमाणे फक्त 30 प्रश्न तुम्हाला हिंदीतून येईल, बाकीचा 120 प्रश्नांचा जो पेपर आहे तो मराठी लँग्वेज मधून येईल. ओके, तर इथपर्यंत मी तुम्हाला समजलंय असं गृहीत धरतो, लक्षात घ्या. आता तुमचे जे कोणी तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरले नसेल तर त्या सर्वांनी फॉर्म भरा. आणि फॉर्म भरून लक्षात घ्या, इथे लवकरात लवकर अभ्यासाला लागा सुरुवात करा. बघा आपलं जे ॲप आहे राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ, ह्या ॲपमध्ये 2013 ते 21 पर्यंतचे आणि सर्व CTET चे पेपर या ठिकाणी या ॲपमध्ये टाकलेले आहे. हे मोफत आहे, तुम्हाला नोट्स आणि पेपर ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरून नोट्स आणि पेपर मिळवा. सोबतच आपण MHA-TET 2024 ची बॅच, सर्व विषय रेग्युलर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण फक्त 899 रुपयात देतोय. त्याच्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज. आता इथे परत एकदा मी सांगतोय, हिंदी विषयासह म्हणजे तुम्हाला हिंदी, व्याकरण, लिटरेचर, त्याचा जो सिलेबस असेल त्यानुसार तुम्हाला शिकवलं जाईल, हे लक्षात घ्या. मग हे बघा, तर हे फक्त 899 रुपयात मिळत आहे. आणि बॅच सोबत काय मिळेल, सर्व विषयांच्या नोट्स मिळेल, सर्व आजपर्यंत झालेले PYQ मिळेल, सर्व विषयांच्या नोट्सच्या PDF मिळेल आणि सगळं स्टेट बोर्डाची पुस्तके, ई-बुक्स हे सगळं मिळेल. आणि सोबतच तुम्हाला सांगतो 5 पड्याची लेखी हमी. आम्ही जी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगू त्या स्ट्रॅटेजीनुसार जर समजा तुम्ही कंटिन्यू केलं तर 90+ मार्क घेण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. बघा हा नंबर आहे 9657779495. या नंबरला व्हॉट्सअपला TET, CTET, TIT असं पाठवा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल, लिंक्स पाठवल्या जाईल आणि बॅच जॉईन करा. बघा सोबतच CTET 2024 डिसेंबरमध्ये होणार आहे, तर ती सुद्धा बॅच लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, ती फक्त तुम्हाला 899 रुपयात टेस्ट सिरीज, नोट्स, PDFs, ई-बुक्स हे सर्व त्याच्यासोबत मिळेल. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 ही फक्त 1099 रुपयात तुम्हाला बॅच मिळेल. आणि ह्या बॅचमध्ये बघा, ह्या बॅचमध्ये तुम्हाला जी TETची बॅच मी सांगितली हिंदी सहित, ती बॅच याच्यामध्ये इन्क्लूड आहे, हे लक्षात घ्या. नंतर पोलीस भरती 999 रुपयामध्ये, त्याच्यानंतर सरळ सेवा 999 रुपयात. कोणतीही स्पर्धा परीक्षेची बॅच घ्या, 95% प्लस तुम्हाला ऑफ मिळेल. आणि सर्व पेड बॅचेसवर ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. मित्रांनो, आपल्या कोणत्याही बॅचमध्ये
सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर, त्यांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळेल. सोबतच त्याच्या सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई बुक्स, पीडीएफ्स आणि मोफत टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल. मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्याही पुढे गेली तर कालावधी तुम्हाला वाढवून मिळेल. एक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल. आतापर्यंत आपल्या क्लासमधून जवळपास 3000 प्लस विद्यार्थी एमपीएससी मध्ये, 1500 प्लस विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये आणि 1000 प्लस विद्यार्थी फक्त 2022च्या शिक्षक भरतीमध्ये लागलेले आहे. पुढे तुम्हाला यशाचं भागीदार व्हायचं असेल तर लगेचच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.